Now, the lesson of Standard 7, Subject Science, Chapter Changes Physical and Chemical. म्हणजे आपण या पाठामध्ये जे काही फिजिकल, भौतिक आणि रासायनिक बदल जे आहेत ते भौतिक आणि रासायनिक बदल होत असतात, त्या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती आपण घेणार आहोत. सुरुवातीला या ठिकाणी आपण मागच्या वर्गांमध्ये सुद्धा लेट अस सी नाउ स्टँडर्ड 6 and learn are the various chemical and physical changes. Then what are the causes of change occurring in your surrounding? म्हणजे या ठिकाणी आपण आपल्या आजूबाजूचा जो काही परिसर, या आजूबाजूच्या परिसरामध्ये व्हॉट आर द कॉजेस ऑफ चेंजेस ऑकरिंग इन युअर सराउंडिंग, म्हणजे तुमच्या सभोवताली घडणारे जे काही बदल आहेत त्या बदलांची कारणे कोणती, या संदर्भात आपण या पाठामध्ये माहिती घेणार. व्हॉट इज मीन बाय मेन मेड चेंजेस, मानव निर्मित बदल म्हणजे काय, विच आर द कॉजेस चेंजेस, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे बदल होतात, कोणते बदल होत असतात. म्हणजे व्हॉट इज द मीन बाय मेन बाय चेंजेस, म्हणजे मॅन मेड मानव निर्मित चेंज कोणते आणि ते कशा प्रकारचे होत असतात या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार. then the figures observe and discuss. Then this figure here, there and 6 figure. Then glass in milk, म्हणजे one glass in milk, एका ग्लासामध्ये दूध घेतलेलं आहे. and then ice बर्फ and heating of water, पाण्याला आपण उष्णता देतो आहोत. एका ग्लासामध्ये पाणी घेतलं आहे, हातावरती बर्फ घेतला आहे, त्यानंतर पाण्याला आपण उष्णता देतो आहे. फायर फटाके आपण पाहत असतो. अँड ट्री फायर फटाके, फायर विथ ट्री जे आहेत फटाक्यांचे झाड आपण म्हणतो. अँड ज्वलन आग, एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर त्या ठिकाणचं. नंतर तुम्ही दिवाळीमध्ये आपण दिवाळीमध्ये जे काही फटाके फोडतो त्या फटाक्याच्या संदर्भामध्ये. देन द सी इन दिस फिगर and 6 figures are there. Then any, काही मध्ये आपल्याला any substances are physical changes and chemical changes, म्हणजे काही मध्ये आपल्याला भौतिक बदल आणि काही मध्ये आपल्याला रासायनिक बदल जो आहे. फिजिकल बदल, भौतिक बदल, केमिकल बदल, रासायनिक बदल. Then the changes have observed and discuss, म्हणजे आपण त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ऑब्झर्वेशन करू आणि त्याच्यामध्ये काय बदल होतो ते आपण बघू, याच्या संदर्भात आपण डिस्कस करू. व्हॉट चेंज हॅव टेकन प्लेस इन मटेरियल सीन इन फॉलोइंग पिक्चर, म्हणजे खाली त्या पुस्तकामध्ये आपल्याला जे काही पिक्चर दिलेले आहे त्या पिक्चरमध्ये आपण ते पाहायचं आहे. ते पाहिल्यानंतर ऑब्झर्वेशन करायचं आहे. ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्याच्यावरती आपण डिस्कस करणार की ते पदार्थ फिजिकल चेंजेसचे आहे का केमिकल चेंजेसचे या ठिकाणी दिलेले आहे. देन द 1 नंबर पिक्चर इज 1 ग्लास इन वॉटर, म्हणजे एका काचेच्या ग्लासामध्ये या ठिकाणी पाणी भरलेलं आहे. आपल्या तळहातावरती या ठिकाणी बर्फ आपण घेतलेला आहे. तर या 10 ग्लास लिक्विड्स आर देन चेंजेस इन धिस, त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात का, तो होईल का, तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे म्हणजे फिजिकल चेंजेस. देन आता या ठिकाणी आपण ते पाणी जे आहे ते पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये जर घेतलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. देन द आईस इन युअर हँड, आपल्या हातावरती आपण जर बर्फ घेतल्यानंतर देन समटाइम्स आर मेल्टिंग, तो काही वेळाने त्या ठिकाणी वितळायला सुरुवात होईल. देन सॉलिड टू लिक्विड स्टेट, म्हणजे सॉलिड मध्ये स्थायू अवस्थेमधून तो द्रव अवस्थेमध्ये जाईल, म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये चेंज आहे तो चेंज आपल्याला दिसून येत असतो. देन धिस प्रॉपर्टीज आर नॉट चेंजेस, त्याच्यामधल्या प्रॉपर्टीमध्ये कुठलाही चेंजेस होत नाही. देन द वॉटर हीट, म्हणजे पाण्याला आपण उष्णता देतो आहोत तर त्याच्यामध्ये काय बदल दिसून येईल, तर पाण्याचं काही लिक्विड जे आहे
त्या लिक्विडचं वेपर्स होतील, वेव्हर्स होतील, गॅसेस त्या ठिकाणी तयार होईल. तर अशा प्रकारचा बदल. देन फायर म्हणजे आपण फटाके फोडतो. फटाके फोडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला परत अशाच प्रकारचे फटाके मिळू शकतील का? नाही. केमिकल त्याच्यामध्ये चेंजेस जे आहेत तो चेंजेस त्या ठिकाणी लाकूड जे आहे, उडण जे आहे ते उडण आपण फायर करतो, जाळतो. तर त्याच्यासाठी देखील त्या ठिकाणी त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस झालेला आपल्याला दिसून येतो. विच पॉइंट will you consider while classify of following changes into two groups? म्हणजे या ठिकाणी आपण जे काही पॉइंट पाहतो त्या पॉइंटमध्ये कन्सिडर करत असताना त्याचे क्लासिफाय करतो. तर ते किती प्रकारामध्ये? टू टाईपमध्ये. टू टाईप. वन इज फिजिकल चेंज and second is chemical change. Physical changes and chemical changes. Group are fruit filling from tree, rusting of iron, raining, lighting and electric bulb, cutting vegetables. म्हणजे आपण या ठिकाणी पाहतो बघा, जर समजा लोखंडाला गंज लागतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला फ्रूट पिलिंग फ्रॉम ट्री, झाडावरतून फळ खाली पडते. देन द रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंडाला गंज लागतो. केमिकल रिएक्शन म्हणजे केमिकल चेंजेस आहेत. फळ झाडावरून खाली पडते त्यावेळेस त्या ठिकाणी फिजिकल चेंजेस त्या ठिकाणी दिसतो आपल्याला. देन रेनिंग म्हणजे पाऊस पडतो. देन द लाइटिंग, विजेचे दिवे जे आहेत ते विजेचे दिवे लावलेले आपल्याला दिसतात. भाजीपाला चिरणे, अशा दोन प्रकारामध्ये गटांमध्ये त्याचं विभाजन आपण कोणत्या भागाच्या माध्यमातून करू शकतो. तर देन द वर्गीकरण, देन द कटिंग व्हेजिटेबल्स आर विच ऑफ द अबोव चेंज, म्हणजे विच ऑफ अबोव चेंज ह्याव अकर ऑफ द ओन अकरिंग नॅचरली. म्हणजे वरील बदलांमध्ये कोणते बदल हे आपोआप घडून येत असतात आणि कोणते बदल हे नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी घडत असतात. त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊ. वी हॅव प्रोव्हिजनली स्टडी सम एक्झाम्पल ऑफ चेंज. म्हणजे काही वर्गात आता आपण मागच्या वर्गांमध्ये बघितलं काही पाठांमध्ये, तर त्याच्यामध्ये ह्या बदलाची उदाहरणं जी ते उदाहरणं आपण अभ्यासले आहे. ते कॉजेस एक्झाम्पल ऑफ चेंजेस लाईक टू रिपेअरिंग ऑफ फ्रूट्स. म्हणजे या ठिकाणी फळं पिकणे, आता फळ पिकणे त्याच्यामध्ये म्हणजे स्वीटमध्ये बदल येतो, बदल त्या ठिकाणी आपल्याला चेंज होतो, चेंज झालेला आपल्याला दिसून येतो. स्पॉइलिंग ऑफ मिल्क ऑकर नॅचरली, नंतर या ठिकाणी दूध नासणे हा देखील एक, आता बघा फळ पिकणे हे नैसर्गिक आहे, नॅचरल चेंजेस आहेत. अँड दूध नासणे, मिल्क जे आहे मिल्क ऑकरिंग नॅचरली, म्हणजे स्पॉइलिंग खराब होणे, नासणे आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो. दिस आर कॉल्ड नॅचरल चेंजेस. हे दोन जे उदाहरण आहेत बघा, मिल्कमध्ये चेंज होणे, देन फ्रूटमध्ये चेंज होणे, हे जे आहे ते नॅचरल चेंजेसमध्ये मोडले जात असतात. दिस आर कॉल्ड नॅचरल चेंजेस. त्याला आपण नैसर्गिक बदलाची उदाहरणं त्या ठिकाणी संबोधत असतो. कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल ऑफ सच नॅचरल चेंजेस. अजून काही आपण त्या नैसर्गिक बदलाची उदाहरणे जे ते उदाहरणे कोणते आहेत ते देखील या ठिकाणी पाहणार आहोत. देन व्हॉट चेंज हॅव यू सीन टेकिंग प्लेस इन मटेरियल इन युअर सराउंडिंग. आपल्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये देखील आपल्याला काही उदाहरणं जे ते उदाहरणं त्या ठिकाणी माहिती घेऊ शकत असतो. लेट अस लर्न अबाउट चेंज इन ग्रेटर डिटेल्स इन दिस लेसन. म्हणजे या पाठामध्ये आपण त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ती माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत. देन मेनी चेंज सच ॲज सेपरेटिंग अ पेन्सिल. पेन्सिलमध्ये आपल्याला चेंज कशा प्रकारचा करता येत असतो ते आपण पाहतो. पेन्सिलला आपण टोक पाडतो म्हणजे त्याच्यामध्ये चेंज आहे तो चेंज झाला. ब्रेकिंग ब्रेड म्हणजे आता या ठिकाणी
आपल्याला अन्न पदार्थ शिजवणे किंवा भाकरी भाजणे हे काय कुकिंग फूड आर युजफुल टू यूज अँड दिस आर देअरफॉर कॉल्ड युजफुल चेंजेस. म्हणजे आपल्या उपयोगामध्ये येणारे जे काही बदल आहे ते बदल आपण घडवून आणत असतो, म्हणून त्या बदलाला आपण युजफुल चेंजेस म्हणत असतो. मेनी चेंजेस आर सच सेपरेटिंग पेन्सिलला आपण टोक करत असतो. देन ब्रेकिंग ब्रेड कुकिंग फूड आर युजफुल. आपण अन्नपदार्थ शिजवतो, त्याचबरोबर अन्न भाजणे किंवा इतर काही बदल त्यामध्ये आपल्याला दिसून येत असतात. अँड अशा प्रकारचे जे काही बदल घडतात ते आपल्याला युजफुल ठरत असतात. युजफुल ठरत असतात म्हणजे काय, उपयुक्त ठरत असतात. देन द चेंज दॅट आर म्हणजे देअरफॉर कॉल्ड एज चेंजेस. आता बघा आपण त्याची व्याख्या या ठिकाणी बघू. मेनी चेंजेस आर सेपरेटिंग अ पेन्सिल, ब्रेकिंग ब्रेड, कुकिंग फूड आर युजफुल टू यूज. दिस आर देअरफॉर कॉल्ड युजफुल चेंजेस. म्हणजे आपल्याला उपयुक्त चेंजेस कशाला म्हणतो आपण, तर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पेन्सिलीचा वापर करतो, त्याला टोक तयार करणे, अन्नपदार्थ शिजवणे, पाणी तापवणे, त्याचबरोबर कुकिंग अन्न शिजवणे, भाजणे, हे जे काही बदल आहेत हे आपल्याला युजफुल ठरत असतात, म्हणून त्याला आपण युजफुल चेंजेस म्हणत असतो. द चेंज दॅट आर नॉट युजफुल आर चेंज दॅट डू यू हार्म आर कॉल्ड हार्मफुल यूज. ज्याचा उपयोग आपल्याला करू शकत नाही त्याला आपण हार्मफुल चेंजेस म्हणत असतो. म्हणजे युजफुल उपयुक्त आणि उपद्रवी असा जो चेंज आहे तो चेंजेस त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतात. द चेंज दॅट आर नॉट युजफुल ज्याचा आपण उपयोग करत नाही, आर चेंज दॅट डू यूज आर कॉल्ड हार्मफुल चेंजेस. त्याला आपण हार्मफुल चेंजेस असे म्हणत असतो. म्हणजे हानिकारक बदल म्हणजे आपल्याला उपयुक्त होणारे बदल कोणते आणि हानिकारक बदल कोणते. आता आपल्या आरोग्यावरती परिणाम करणारे जे घटक असतील तर ते आपल्याला हानिकारक बदलामध्ये त्याचा समावेश त्या ठिकाणी करावा लागेल. त्याच्यानंतर ज्याचा उपयोग आपल्या आरोग्याला चांगल्या प्रकारचा होतो त्याला आपण युजफुल त्या ठिकाणी चेंजेस म्हणत असतो. असे दोन प्रकार आहेत बघा, हार्मफुल चेंजेस अँड या ठिकाणी युजफुल चेंजेस. हार्मफुल किंवा युजफुल चेंजेस. हार्मफुल म्हणजे दोन प्रकारामध्ये बदल आपल्याला या ठिकाणी दिले. आता आपण बघा फिजिकल चेंजेस अँड केमिकल चेंजेस, त्याच्यामध्ये सुद्धा सब भाग पडला युजफुल चेंजेस अँड हार्मफुल चेंजेस त्या ठिकाणी आपण बघितलेला आहे. यूज ऑफ देन द थिंकिंग अबाउट काही गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करू. You can now classify the natural and man-made changes you have list as useful and harmful changes. बघा म्हणजे आता या ठिकाणी आपण एक यादी तयार करणार. नैसर्गिकरित्या तयार होणारे सबस्टन्स कोणते, त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या चेंज कोणते होतात ते घटक कोणते, अँड मॅनमेड नॅचरल नैसर्गिक, मॅनमेड मानव निर्मित. म्हणजे आता मानव नॅचरलमध्ये कोणते सबस्टन्स आहेत त्याच्यामध्ये फिजिकल चेंजेस केमिकल चेंजेस कोणते होतात, नंतर मॅनमेडने तयार केलेले सबस्टन्स कोणते आहेत त्याच्यामध्ये फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस कोणते होतात त्याची लिस्ट जी आहे ती लिस्ट आपण तयार करणार. देन बिटवीन टू चेंजेस देर आर युजफुल अँड हार्मफुल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उपयुक्त ठरणारे घटक आणि हानिकारक ठरणारे घटक असा देखील त्या ठिकाणी त्याचा डिफरन्स किंवा फरक जो आहे चेंज आहे तो त्या ठिकाणी आपण लिहू शकत असतो. सो फायर वी हॅव स्टडी सर्टन टाईप ऑफ चेंज. म्हणजे आपण या ठिकाणी काही प्रकारचा अभ्यास केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फुगवणे आता या ठिकाणी दिलंय बघा. स्टडी ऑफ सर्टन टाइप्स ऑफ चेंजेस वी कॅन यू टेल अबाउट टू ऑफ दिस नेमली ब्रदरिंग ऑफ बलून. म्हणजे आपण फुगा फुगवतो अँड रिपीटिंग ऑफ फ्रूट्स, फळं आपण त्या ठिकाणी पिकण्यासाठी
ठेवतो त्याला बराचसा कालावधी त्या ठिकाणी लागत असतो. फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ ड्युरेशन त्याला एक ठराविक कालावधी पुरेसा लागत असतो. देन दॅट इज द टाइम ऑफ टेकन हॅपन्ड म्हणजे त्या संदर्भात आपण काय सांगू शकतो. द ड्युरेशन ऑफ bursting of balloon is fair shorter than that the spreading of root म्हणजे काही आपल्याला शॉर्ट टायमिंग मध्ये त्या फळांमध्ये चेंज झालेला दिसून येतो. अँड दॅट द चेंज दॅट टेक प्लेस इन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम आर कॉल्ड फास्ट अँड क्विक. फास्ट अँड क्विक म्हणजे काही चेंजेस जे आहेत ते फास्ट स्वरूपात होतात आणि काही चेंजेस जे आहेत ते काही आपल्याला क्विक स्वरूपात म्हणजे जास्त स्वरूपात मध्ये बदल घडून येतो. शीघ्र त्याला म्हणतो आपण. आणि काहीमध्ये बदल हा कमी कालावधीमध्ये घडून येत असतो. म्हणजे कमी कालावधीमध्ये बदल घडून येत असेल तर शीघ्र स्वरूपाचे बदल आणि फळं पिकवण्याचा क्रियाकाल हा सावकाश होणारा बदल असेल. देन व्हाईल चेंज दॅट टेक प्लेस युअर hour or long period of time is called slow changes. म्हणजे while change that take place over long period जास्त वेळ लागत असेल तर त्यासाठी लागणारा टाइम हा स्लो चेंजेस मध्ये मोडला जात असतो. आणि फास्ट मध्ये किंवा क्विक मध्ये जर होत असेल तर त्या ठिकाणी त्याचा पिरियड हा शॉर्ट स्वरूपाचा त्या ठिकाणी असतो. देन now give some example of fast and slow change that occur in your surrounding. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा प्रकारे फास्ट स्वरूपामध्ये होणारे चेंजेस अँड स्लो चेंजेस मध्ये होणारे बदल कोणते याच्या स्वरूपामध्ये यादी जे आहे याद्या त्या ठिकाणी तुम्ही तयार करायच्या आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी बाकीचा आपण नंतर बघू.